नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर, या औरंगजेबाच्या कबरीवर बराच मोठा खल महाराष्ट्रभर चालला होता आणि सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि इतर संघटना या औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये चर्चा करत होते. आणि हा विषय चालू असतानाच हा कुणाल कामरा नावाचा जो ग्रस्त आहे, जो तरुण आहे, जो माणूस आहे, त्या कुणाल कामरा याचं नाव सध्या 2-3 दिवस या महाराष्ट्रामध्ये फार गाजत आहे. हा कुणाल कामरा महाराष्ट्रातील जी लोकसंख्या आहे त्या महाराष्ट्रातील लोकसंख्येपैकी 99.99% लोकांना हा कुणाल कामरा कोण आहे हे माहीत नव्हते. हा कुणाल कामरा एक विनोदवीर आहे, स्टँडअप कॉमेडियन म्हणतात. आणि शहरामधील तरुण तरुणी, भारतामधील मोठ्या मोठ्या शहरामधील तरुण तरुणी त्याचे फॉलोअर्स आहेत, त्याला मानणारे आहेत. आणि प्रसिद्ध असा विडंबनकार, असा कवी म्हणू किंवा गीतकार म्हणू किंवा एक कार्यक्रम करणारा हा ग्रस्त आहे. आणि त्याचे कार्यक्रम मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये होत असतात आणि तिकीट काढून तरुण तरुणी या कुणाल कामराचे कार्यक्रम पाहण्यास जातात असं म्हटलं जाते. परंतु महाराष्ट्रातील तमाम जनतेला हा कुणाल कामरा कोण होता, कोण आहे ते माहीत नव्हतं. परंतु माननीय शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कुणाल कामरा यांचा जो स्टुडिओ आहे त्याची मोडतोड केली. ज्या ठिकाणी ज्या कुणाल कामराने तो जो व्हिडिओ बनवलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये जो व्हिडिओ बनवलेला आहे, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या स्टुडिओची नासधूस केली. तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये हा कुणाल कामरा हा गाजतो आहे. आणि पुऱ्या भारतामध्ये आणि जगभरामध्ये त्याचे म्हणतात की करोडो त्याला व्ह्यूज मिळालेत. आणि हा कुणाल कामरा कोण याचा लोक त्याला सर्च करतात, त्याचा अभ्यास करतात. आणि अशा पद्धतीने या कुणाल कामराचा स्टुडिओ मोडतोड केल्यामुळे त्याला अतोनात प्रसिद्धी मिळाली. अर्थात माननीय एकनाथ शिंदे साहेब हे ज्या वेळेला शिवसेनेमधून ठाकरे यांच्यापासून वेगळे होऊन ते गुवाहाटीला गेले, नंतर इकडे आले, नंतर सत्ता स्थापन केली, त्या दरम्यान तेव्हापासूनच माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचे नेते कार्यकर्ते, विशेषतः संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे या मंडळींना आवातवा बोलत असतात. आणि सातत्याने खोके खोके खोके, गद्दार गद्दार, मिंदे अशा पद्धतीने सातत्याने त्यावेळेला बोललं जात होतं. परंतु एक लक्षात घ्या, त्या दरम्यान एकनाथ शिंदे साहेब सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले की, आणि त्यांनी त्यांच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना देखील म्हटलं होतं की आपण आपलं काम करत राहायचं, लोकांची सेवा करत राहायची, आणि आपण आपला पक्ष वाढवायचा. आणि आपण ठाकरे कुटुंबियाबद्दल, म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल आपण कुणीही वाईट बोलता कामा नये. आणि त्यांना जे काय बोलायचं ते करू द्या, परंतु त्यांना कुणीही वाईट बोलता कामा नये आणि त्यांच्यावर कुणी प्रतिक्रिया द्यायचा कामा नये, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली होती. आणि उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे यांना काही बोलायचं नाही, वाईट वक्त काही बोलायचं नाही, आणि त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या, थोड्या वेळ शांत होती, अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि त्याप्रमाणे ते कामकाज करत होते. परंतु उद्धव ठाकरे यांची जी मंडळी आहेत, विशेषतः म्हणजे दरदिवस होणारी पत्रकार परिषद किंवा सुषमा अंधारे या ज्या मॅडम आहेत, अर्थात सुषमा अंधारे या मॅडमचे शिवसेनेवाढीसाठी त्यांचं काडीचं योगदान नाही. परंतु आता नव्याने त्यांची शिवसेनेमध्ये त्यांची भरती झाली आणि ते वाटेल तसे या मंडळींच्या संदर्भात बोलत असतात. गद्दार, मिंदे आणि खोके
आणि मग या मंडळींच्या पण सहनशीलतेच्या पलीकडे झाले आणि त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आमदार या उद्धव ठाकरे साहेबांना आदित्यंना आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांवर प्रतिक्रिया देऊ लागले आणि मग दोन्ही बाजूनी फायरिंग चालू आहे. दोन्ही बाजूनी या ठिकाणी एक त्यांचा दरदिवस सामना रंगतो हा उभा महाराष्ट्र पाहत आहे. खरं म्हणजे एका कुटुंबातले आहेत, एक शिवसैनिक आहेत, एका शिवसेनेची ही लेकरं आहेत, म्हणजे एका कुटुंबातली लेकरं आहेत. पण आज हे दोन गट, शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने ठाकला आहे आणि कोण्या काळात एकमेकाचे मित्र असणारे किंवा एक शिवसेना, स्ट्रॉंग शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असणारे हे दोन भाग झालेत आणि आता ते आमने सामने दरदिवस एकमेकांच्या विरोधात लढतात, एकमेकांच्या विरोधात बोलतात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असतील किंवा इतर पक्ष देखील हे लांबून या गोष्टी पाहत असतात. तेव्हा मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना, ती शिवसेना त्याचे दोन भाग झालेत आणि त्या दोन भागामध्ये असणारे कार्यकर्ते, नेते, ही मराठी माणसं, ही मराठी मुलं, हे मराठी तरुण, हे नेते एकमेकांच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये संघर्ष करताना दिसतात. तेव्हा जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊन आपण हे दोन गट एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी व इतर पक्ष हे लांबून गंमत पाहत आहेत. तेव्हा या ठिकाणी मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी मुळीच कार्यकर्त्यांना सांगितलं नसणार की जाऊन तो स्टुडिओ तोडा. एकनाथ शिंदे साहेब असं करणार नाहीत याची खात्री वाटते, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. आपल्या नेत्याच्या संदर्भात सातत्याने असं बोललं जातं आणि सुषमा अंधारे, राऊत साहेब आणि इतर देखील लोक सातत्याने वाईट बोलत असतात. गद्दार, मिंदे, खोके या सारखं बोलत असतात. त्यांचे डोकं थोडं फिरलेलं आहे कार्यकर्त्यांचं, परंतु शिंदे साहेबांनी अशा पद्धतीने त्यांना आदेश दिला नसणार याची खात्री वाटते. परंतु कार्यकर्ते उत्साहाच्या भरात अशा गोष्टी करतात आणि विशेषतः कार्यकर्ते जे असतात, त्या भागातील नेते असतात, त्यांना आपल्या नेत्याचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी अशा काहीतरी गोष्टी कराव्या लागतात, जेणेकरून अशा गोष्टी केल्या तर आपल्या नेत्याचं आपल्याकडे लक्ष जाईल, म्हणजे नगरसेवक पदासाठी आपल्या नावाचा उपयोग होऊ शकतो, आमदारकीसाठी आपल्या नावाचा चर्चा होऊ शकते. तेव्हा आपला नेता खुश होईल आणि म्हणून अशा गोष्टी एखाद्या वेळेला असे कार्यकर्ते करत असतात. या माध्यमातून देखील या गोष्टी झाल्या असतील किंवा खरोखरच त्या निष्ठावंतांना तो राग आला असेल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला असेल. परंतु त्या हल्ल्याचा परिणाम असा झाला की सातत्याने ते गाणं कुणाला माहीत नव्हतं. महाराष्ट्रामधील फार थोड्या लोकांनी पाहिलं होतं, परंतु आता सातत्याने ते गाणं आपल्याला माध्यमामधून ऐकायला मिळतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या गाण्याच्या कुणी पेटीवर, कुणी स्वरावर त्या ठिकाणी वाजवलं जातं आणि ते गाणं सातत्याने वाजवल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी एक प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख इनडायरेक्ट होत असतो. तेव्हा या ठिकाणी हा जो कामरा कोण आहे त्या कामराला अतोनात प्रसिद्धी मिळाली आणि महाराष्ट्रामधील ज्वलंत प्रश्नाकडे खरं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आणि या कामराच्या संदर्भामध्ये पूर्ण विधानसभामध्ये चर्चा झाली. मग महाराष्ट्रातील लोकांच्या कराच्या रूपाने जमलेला पैसा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना अख्खा दिवस या कामराच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च झाले. कारण विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना त्या एका दिवसाचा करोडो रुपये खर्च असतो असं म्हणतात अर्थतज्ञ. तेव्हा या विषयावर फारसा महत्त्वाचा विषय नव्हता, तरी या विषयावर करोडो रुपये जनतेचे खर्च झालेले आहेत. तेव्हा यापुढील काळामध्ये दोन्ही गटातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी शांत राहावं आणि आपापल्या पद्धतीने आपल्या पद्धतीचे काम करावं. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी देखील आता सारखं मिंदे, गद्दार, अमकं तमकं म्हणू नये आणि आपल्या नेत्यांना देखील जे दरदिवस पत्रकार परिषदा घेतात ते किंवा सुषमाताई अंधारे यांना खरं म्हणजे 1-2 महिन्यांसाठी आपण सक्तीने रजेवर पाठवावे किंवा या सुषमा अंधारे मॅडमला आपण सक्त ताकीद द्यावी उद्धव ठाकरेंना असं वाटतं. म्हणजे सामान्य लोकांच्या अशा चर्चा आहेत की या सुषमा अंधारेंना 2 महिने थोडं मीडियापासून दूर ठेवा आणि त्यांना फक्त असं आदेश द्या की तुम्ही शाखेमध्ये जाऊन महिलांशी चर्चा करा, महिलांचं संघटन वाढवा, पक्ष वाढवा, असं 2 महिने तुम्ही काम करा आणि 2 महिन्याच्या नंतर तुम्ही मीडियासमोर या आणि वाटत तेवढं बोला. तेव्हा आता तुम्ही मीडियासमोर काय बोलू नका. अशा पद्धतीची भूमिका जर उद्धव साहेबांनी घेतली तर बरं होईल. त्याचप्रमाणे दरदिवसच्या पत्रकार परिषद होतात, त्या ठिकाणी ते सातत्याने वेगवेगळं बोललं जातं आणि मग त्याला त्या ठिकाणी उत्तरं समोरची मंडळी देतात आणि मग पक्ष संघटना बाजूला राहिला आणि मग ते ठाकरे घराण्यापर्यंत ते प्रकरण जातात आणि ठाकरे कुटुंबापर्यंत ते प्रकरण जातात, घेऊन जातात आणि महत्त्वाचे विषय बाजूला राहिले आणि भलत्याच विषयावर चर्चा होते आणि एक ठाकरे साहेबांचे
जे शिवसैनिक आहेत, निष्ठावंत लोक आहेत ना, अजून देसाई आहेत, ते आणखीन डाके साहेब आहेत, रावते साहेब, असे कितीतरी जुने लोक आहेत, त्यांना थोडं बोलू द्या. किंवा निष्ठावंत जे शेकडो वर्ष म्हणजे शेकडो वर्ष नाही, परंतु शिवसेनेच्या स्थापनेपासून जे शिवसेनेबरोबर आहेत किंवा आता ते उद्धव ठाकरेंबरोबरच आहेत, असे काही शाखा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, अशा मंडळींना थोडं मीडियासमोर बोलायला पाठवा आणि सतत दररोज बोलणाऱ्या लोकांना 2 महिन्याची विश्रांती द्या. पहा, तुमचा पक्ष थोडा तुमचा पक्ष मजबूत होण्यासाठी मदत होईल. तेव्हा या ठिकाणी एक अशी विनंती करतो, एक सामान्य जणांची अशी विनंती आहे की आपण आता हे गद्दार, खोके, मिंदे आणि हे सगळं न बोलता आपापली संघटना वाढवण्याचं काम करा व सतत असणाऱ्या टीकेवर थोडा त्यांना विश्रांती द्या व सलोख्याने महाराष्ट्राच्या काम करा व आपल्या संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करा. तेव्हा या ठिकाणी या निमित्ताने कामरा हा अत्यंत प्रसिद्ध झाला. कुणाल कामरा कुणाला माहीत नव्हता, तो सर्व महाराष्ट्रातल्या अनेक जनतेला माहीत झाला आणि सातत्याने ते गाणं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते. तेव्हा उत्सवाच्या भरात कार्यकर्त्यांनी जो प्रकार केलेला आहे तो या ठिकाणी पक्षाच्या भूमिकेसाठी व पक्षाच्या एकंदरीत शिंदे साहेबांची इमेज आहे आणि त्या सर्व संदर्भामध्ये त्याला थोडासा तडा गेलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी संयम ठेवून फक्त पक्षवाढीसाठी व जनतेच्या सुखासमाधानासाठीच कार्य करावं. तेव्हा अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं आणि जर आपण दुर्लक्ष केलं असतं तर 2-3 दिवसात ते गोष्ट विसरून गेली असती, ते गाणं कोणी ऐकलं नसतं, फार थोड्या लोकांनी ते गाणं ऐकलं असतं. पण ही मोडतोड झाल्यामुळे ते गाणं आता करोडो लोक ऐकतात आणि त्याचं प्रसारण होतं. तरी कृपया दोन्ही गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जरा शांत डोकं ठेवावं. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात आणि फक्त एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा, कारण तुम्ही दोन्ही मराठी माणसांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली शिवसेना आणि मग तुम्ही या एका आईच्या कुटुंबातील मुलं आहात, तेव्हा आता एकमेकाचे डोके न फोडता आपण दोन्ही गटांनी आपापलं काम करावं आणि भांडण तंटा करू नये, अशा पद्धतीची सामान्य जनतेची इच्छा आहे. तेव्हा त्या कुणाल कामराचा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांनी मिटवावा व आपल्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना आदेश द्यावा तर कुणाल कामराच्या संदर्भामध्ये कोणी काय बोलू नका. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी देखील या गोष्टीचं भांडवल न करता आपण तो विषय सोडून द्यावा व आपण आपला पक्ष कसा वाढेल व आपले कार्यकर्ते आपल्याबरोबर कसे राहतील याकडे लक्ष द्यावं. तेव्हा या महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि या ठिकाणी मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, अशा महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं. अशा पद्धतीची एक सामान्य जणांची व्यथा या ठिकाणी मी मांडलेला आहे. तरी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला आपण शेअर करा, या व्हिडिओला आपण लाईक करा व आपण नवीन असाल तर या माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा. अशा पद्धतीची विनंती आपणास करतो. धन्यवाद.